शिर्केंच्या घरी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात, काय शिर्के साहेब, आज कसं काय बोलावलं? त्यावर शिर्के म्हणत असतात, या या डॉक्टर साहेब बसा. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, अहो पण कोणासाठी? त्यावर शिर्केंनी आता अर्पिताकडे बोट दाखवलेलं असतं. अर्पिता समोरच्याच आता एका बेडवर निश्चित पडलेली असते आणि तिचं लक्ष समोरच्या भिंतीकडे असतं. डॉक्टरांना लगेचच समजलेलं असतं शिर्केंनी आपल्याला अर्पितासाठी बोलवलेलं आहे आणि लगेचच आता डॉक्टर बोलू लागतात, अर्पिता बेटा कशी आहेस? पण डॉक्टर काय बोलतात याकडे अर्पिताचं लक्षच नसतं आणि डॉक्टर लगेचच अर्पिताच्या एकदम समोर जातात आणि म्हणत असतात, अर्पिता बेटा मी तुझ्याशी बोलतोय. आता काही केल्या आपल्याला अर्पिता रिप्लायच देत नाहीये हे डॉक्टरांच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच आता डॉक्टर शिर्केंना म्हणत असतात, शिर्के साहेब तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आलं लक्षात माझ्या, पण लक्षात ठेवा ही केस थोडी वेगळी आहे. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, म्हणजे? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, यासाठी तुम्हाला आता वेगळ्या प्रकारचे उपचार घ्यावे लागतील. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केंची बायको म्हणजेच अर्पिताची आई म्हणत असते, डॉक्टर नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही माझ्या अर्पिताला वेडं ठरवताय की काय? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, नाही हो नाही मॅडम, असं काहीच नाहीये. मी अर्पिताला अजिबातच वेडं ठरवत नाहीये, पण जर आपण तिला वेळेच उपचार नाही दिले तर ती वेडी सुद्धा होऊ शकते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्पिताची आई आणि अर्पिताचे वडील म्हणजे शिर्के चांगलेच हादरलेले असतात आणि अशातच आता शिर्के डॉक्टरांच्या जवळ येत म्हणत असतात, डॉक्टर यावर काहीतरी उपाय असेलच ना? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हो, ही केस समजून घेतल्यावर माझ्या लक्षात आलंय की यावर एकच व्यक्ती उपाय करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतात, तुम्ही फक्त त्याचं नाव घ्या, मी त्याला तुमच्या समोर हजर करतो. शिर्के मी शिर्के काही करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता डॉक्टर म्हणत असतात, शिर्के साहेब तो व्यक्ती म्हणजे शौर्य, ज्याच्यावर अर्पिता प्रेम करते. तोच व्यक्ती अर्पिताला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शिर्के मनाशी थोडा गोंधळलेला असतो आणि अर्पिताची आईस लगेचच बोलू लागते, काय हो कसला विचार करताय? आपल्या मुलीला बरं करण्यासाठी तुम्ही त्या शौर्याच्या पायाशी जाल ना? हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, अगं जाईन की, माझ्या मुलीसाठी मी काहीही करीन. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता शिर्केने थेट शौर्यला फोन केलेला असतो. शौर्य शिर्केचा आलेला फोन रिसिव्ह करत नसतो. पुन्हा पुन्हा शिर्के फोन करत असतो आणि त्याच वेळेला ऊर्जाने तो फोन पाहिलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, काय चाललंय शौर्य तुझं? तुझा फोन चौथ्यांदा वाजतोय पण तू फोन उचलत नाहीयेस. समोरच्याला काही अर्जंट असेल तर? त्यावर शिर्केचा फोन आहे, ऊर्जा उचलायची काहीच गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही हा शौर्य नाही, असं नाही वागायचं. आत्ताच्या आत्ता फोन उचल, काही महत्वाचं असू शकतं. आता ऊर्जाच्या सांगण्यावरून शौर्यने फोन उचललेला असतो आणि इकडनं शिर्के बोलू लागतो, काय रे शौर्य, जास्त माजलायस का रे तू? चौथ्यांदा फोन करतोय तुला आणि तुला फोन उचलायची इच्छा होत नाहीये का? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, कामाचं बोला, का फोन केलाय तुम्ही? त्यावर शिर्के म्हणत असतो, तुला माहिती आहे ना माझी मुलगी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते. त्यावर शौर्य म्हणत असतो, मी नव्हतं सांगितलं तुमच्या मुलीला माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि तो विषय माझ्यासाठी केव्हाच संपलाय. त्यावर शिर्के म्हणत असतो, तुझ्यासाठी संपला असेल पण माझ्यासाठी संपलेला नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या मुलीसाठी काहीही करू शकतो. कळतंय ना तुला मी काय म्हणतोय ते? काहीही करू शकतो मी एखाद्याला उद्ध्वस्त सुद्धा करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, शिर्के मला धमकी द्यायची नाही, मी आधीच सांगतोय. त्यावर शिर्के म्हणत असतो, मी तुला धमकी देत नाहीये, मी तुला फक्त परिस्थितीची जाणीव करून देतोय. माझ्या मुलीला आता तुझी गरज आहे तर तू तिला या सगळ्यातून बाहेर काढ. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अजिबातच नाही, मला तुमच्या मुलीसमोर यायचं सुद्धा नाहीये. असं म्हणत आता शौर्यने फोन कट केलेला असतो आणि शौर्यने कट केलेला फोन शिर्केला खूपच चीड निर्माण करून देणारा असतो.
शिर्के लगेचच म्हणत असतो, या वकिलाच्या मुलाला तर मी सोडणारच नाही, त्याला त्याची लायकी दाखवूनच देणार. काय समजतो काय तो स्वतःला? असं म्हणत शिर्केने स्वतःच्या हातातील मोबाईल आपटलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. शौर्य डोकं पकडून बसलेला असतो. त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, काय झालंय शौर्य, असा एकदम डोकं पकडून का बसलायस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, तूच मला शिर्केंचा फोन उचलायला सांगितला होतास ना, आणि तू नेमके कुठे गायब झाली होतीस ग? त्यावर ऊर्जा म्हणत असते, असं काय म्हणाले शिर्के की तुझं डोकं फिरलंय? त्यावर शौर्य म्हणत असतो, तू जर इथे असतीस ना तर फोन स्पीकरवर ठेवला असता, सगळं काही तुला कळालं असतं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आता सांग ना. मग शौर्याने सगळं काही आता ऊर्जाला सांगितल्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य जर असं असेल ना तर तुला अर्पिताला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हेल्प करावी लागेल. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा डोकं फिरलंय का तुझं? तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य आपण माणूस म्हणून, माणुसकी म्हणून आपण अर्पिताची मदत करायला हवी. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून आलेली कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा काही गोष्टी तुला कळत नाहीयेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी नजर पारखी आहे. मी तुला सांगू शकते की ती अर्पिता खोटं वागते. तिचं शौर्यावर प्रेम असेल पण तिच्या मनावर विपरीत परिणाम वगैरे झालेला नाहीये. ती शौर्याला मिळवण्यासाठी हे सगळं नाटक करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, बघ आजी सुद्धा हेच म्हणत आहे की ती अर्पिता नाटक करते. त्यावर आता ऊर्जा म्हणत असते, आजी आपण धरून चालू की ती नाटक करते, पण कदाचित ती नाटक करत नसेल आणि उद्या जाऊन तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला आणि ती जर वेड्यासारखं वागू लागली तर त्याला कारणीभूत आपण असू शकतो ना. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा तू आत्ता वकील झाली आहेस, पण मी सांगते ना, मी इतकी वर्ष वकिली केली आहे, मला एका झटक्यात कळतं कोण खरा आणि कोण खोटा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्याला आजी म्हणत असते, शौर्य तुला नेमकं कसं वागायचंय ते वाग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या अर्पिताची इतकी काळजी करायची गरज नाहीये. असं बोलून कुमुदिनी आता महत्वाच्या फोनवर बोलण्यासाठी तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता शौर्य अर्पिताच्या बाबतीतला विषय क्लोज करून ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा यापुढे अर्पिताचा विषय माझ्याकडे काढायचा नाही या. त्यावर अर्पिताच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही असं म्हणत आता ऊर्जा म्हणत असते, पण उद्या जर अर्पिताच्या डोक्यावर विपरीत परिणाम झाला ना शौर्य, तर आपण स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेले शिर्के म्हणत असतात, अगदी बरोबर बोललीस तू ऊर्जा बाळा. आता आपल्या दारात आलेल्या शिर्केला बघून शौर्य म्हणत असतो, तुम्ही इथपर्यंत आलात? त्यावर शिर्के म्हणत असतात, हो मी एका मुलीचा बाप आहे आणि माझी मुलगी जर माझ्या हाताबाहेर जाणार असेल तर तिला बरं करण्यासाठी मला तुझ्या दारात यावं लागलं तरी चालेल. चल शौर्य तूच आता तिचा डॉक्टर आहेस. असं म्हणत आता शिर्केने शौर्याकडे हात पसरलेला असतो की शौर्य प्लीज चल. त्यावर शौर्य नाही नाही म्हणत असतो आणि अशातच ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब नका काळजी करू तुम्ही, ऊर्जा आहे मी, ऊर्जा माझा नवरा माझं सगळं काही ऐकतो. शौर्य प्लीज जा, तू आत्ताच्या आत्ता अर्पिताकडे जा. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतात, बघ शौर्य बघ, तुझी बायको अर्पिताकडे तुला पाठवत आहे आणि मग तू का ना म्हणतोय चल प्लीज. त्यावर शौर्य चिडलेला असतो. तो म्हणत असतो, काय चाललंय ऊर्जा, असं का बघतेस तू? उद्या ती अर्पिता नाटक करते हे जर तुला कळालं ना तर मग कपाळावर हात मारून घे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही बाबा असं काहीच होणार नाही, तू जा आधी. आणि मग नाईलाज असतो आपण पाहतोय शौर्य तयार झालेला असतो शिर्केंबरोबर जायला आणि तो शेवटी शिर्केंबरोबर शिर्केंच्या घराजवळ पोहोचतो. त्यावेळेला शिर्के खालून ओरडत असतो, ये ये शौर्य, तुझं या घरामध्ये स्वागत आहे. हे वरती आता असलेल्या अर्पिताने ऐकलेलं असतं आणि अर्पिता शिडीवरून धावत खाली येते आणि म्हणत असते, आला आला माझा शौर्य आला. असं म्हणत ती आता शौर्याच्या गळ्यात पडते. शौर्य लगेचच बोलू लागतो, काय गे अर्पिता, तू तर बेशुद्ध पडली होतीस ना,
मग तुला कसं कळलं ग मी आलो ते? त्यावर मात्र अर्पिता म्हणत असते, अरे असं काय करतोय शौर्य? माझं तुझ्यावर किती प्रेम आहे आता हे तुला वेगळं सांगू का? त्यावर शौर्य म्हणत असतो, तुला मला सांगायची गरज नाहीये आणि मला सुद्धा हे ऐकायचं नाहीये. त्यावर अर्पिता म्हणत असते, आधी तर महत्वाचं म्हणजे तू आलायस ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आधी तर एक गोष्ट लक्षात घे, तू जी काही नाटकं करतेस ना, ती नाटकं मला चांगलीच माहिती आहेत. त्यामुळे आता यापुढे ही नाटकं करणं बंद कर. त्यावर अर्पिता म्हणत असते, मी नाही नाटकं करत आहे, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, अगं तू माझ्यावर जर खरंच प्रेम करत असतेस ना, तर अशा प्रकारे तू मला त्रास दिला नसतास. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, मी तुला त्रास कुठं देते? मी तुला त्रास कधीच दिला नाही. आतापर्यंत फक्त तूच मला त्रास दिलास, हो की नाही पप्पा? असं म्हणत अर्पिताने आता शौर्यला स्वतःभोवती गुंडाळलेलं असतं आणि अर्पिता म्हणत असते, आई तूच सांग ना, शौर्य माझ्या बाबतीत माझा विचार करताना मागे पुढं का करतो? त्यावर शौर्य म्हणत असतो, मुळात माझं लग्न झालंय आणि माझी बायको ऊर्जा, जिला तू चांगलं ओळखतेस, आणि ऊर्जाशिवाय मी इतर कोणाला पाहू शकत नाही, इतर कोणाचा विचार करू शकत नाही. मग का तू माझ्या मागे लागली आहेस? त्यावेळेला ऊर्जाला फाट्यावर मार असं म्हणत अर्पिता म्हणत असते, कारण मी तुझ्यावर आधीपासून प्रेम करते. ती ऊर्जा आपल्या दोघांमध्ये आली आहे, म्हणून यापुढे त्या ऊर्जाचा विचार मनात आणायचा नाही. असं म्हणत आता अर्पिताने शौर्यला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्याच वेळेला आपण पाहतोय तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, अर्पिता काय चाललंय तुझं हे? आता कुमुदिनीचा आवाज ऐकल्यावर अर्पिताने लगेचच शौर्यला आपल्या मिठीतून दूर केलेलं असतं आणि कुमुदिनीला लगेचच आता अर्पिता म्हणत असते, या ना आजी, तुम्ही कशा काय आलात? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं बस झाली तुझी नाटकं. तुला काय वाटलं मला या संदर्भात काहीच माहीत नसणार का, की तू काय करतेस आणि कशी वागतेस ते? त्यावर लगेचच आता अर्पिता म्हणत असते, मुळात मी कशी वागते हे महत्त्वाचं नाही आहे, तर मी अर्पिता या शौर्यावर मनापासून प्रेम करते. आणि अशातच आता कुमुदिनी म्हणत असते, अगं करत असशील तू मनापासून प्रेम, पण एक गोष्ट लक्षात ठेव, शौर्याचं लग्न ऊर्जाशी झालं आहे आणि तो आता ऊर्जाचा नवरा आहे. त्यामुळे यापुढे ऊर्जाला अजिबातच त्रास द्यायचा नाही, शौर्याच्या मागे मागे फिरायचं नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कुमुदिनीला बाजूला करत समोर असलेली अर्पिता म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, मी माझ्या मनाशालकच वागणार. मला शौर्य हवा आहे आणि मी शौर्याशिवाय इतर कोणाचा विचार नाही करू शकत. पप्पा, माझं लग्न तुम्ही शौर्याशी लावून देणार आहात ना? त्यावर शिर्के म्हणत असतात, हो बेटा, नको काळजी करूस तू, तुझ्यासाठीच तर मी शौर्यला इथे आणलंय ना. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता आता शौर्याच्या जवळ जाते आणि त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, अर्पिता लांब हो, तुला चांगलं माहिती आहे की तू नाटक करतेस ते. त्यावर अर्पिता म्हणत असते, हो मी नाटक करते, पण माझं तुझ्यावरचं प्रेम तर खरंच आहे ना. त्यावर अर्पिताला दूर लोटत शौर्य म्हणत असतो, अगं नाटक करतेस ना, हेच मला माझ्या बायकोला दाखवून द्यायचं आहे आणि तुझ्या आई वडिलांना असं वाटतंय की तुला माझ्यामुळे वेड लागलंय. त्यावर अर्पिता म्हणत असते, मग काय चुकीचं आहे त्यात? तुझं आधी माझ्याशी लग्न ठरलं होतं ना, आणि अचानकपणे तू जर त्या ऊर्जाशी लग्न करशील तर मी काय वेडी आहे का? आता अर्पिताच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर मागून आलेली कुमुदिनी म्हणत असते, अर्पिता, म्हणजे माझा अंदाज खरा ठरलाय, तू नाटकच करत होतेस. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, हो आजी, अगदी बरोबर बोललीस तू, तुझी नजर अगदी पारखी आहे, ही अर्पिता नाटकच करत होती, पण तुझं म्हणणं अजिबातच ऊर्जाला पटलेलं नाहीये. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, नको काळजी करूस तू, मी आता माझा मोबाईलचा व्हिडिओ चालू ठेवला आहे, सगळं काही रेकॉर्ड करत आहे, त्या ऊर्जाला सगळं काही दाखवणार मी, नको काळजी करूस तू. हे वाक्य ऐकल्यावर अर्पिता म्हणत असते, आजी, तुम्हाला काय रेकॉर्ड करायचंय ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता माझ्या शौर्याला माझ्यापासून लांब करणार नाही, तो मला माझ्या जवळच हवाय. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याला
दूर करत कुमुदिनीने असं म्हटलेलं असतं, अजिबातच नाही या. माझा हा शौर्य फक्त माझ्या सुनेचा म्हणजे ऊर्जाचा आहे, तुझा नाही. आणि तू जर अशाच प्रकारे नाटकं करत राहशील ना तर एक दिवस तुला खरंच वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावं लागणार आहे. शिर्के बघा, काय तो विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर शिर्के म्हणत असतात, अहो आईसाहेब, तुम्हाला इथे मध्ये यायची काय गरज होती. त्यावर ऊर्जाचा नवरा शौर्य म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय शिर्के, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे फक्त माझ्या मुलीचा हक्क चालणार अशातला प्रकार नाहीये हा. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही माझं लग्न या शौर्यशी लावून देणार आहात की नाही. त्यावर आता शिर्के चांगलाच गोंधळलेला असतो. तो म्हणत असतो, अगं अर्पिता बेटा, असं काय करतेस तू, तू बरी आहेस ना. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा तुम्हाला चांगलंच माहिती आहे, शौर्यशी झालं नाही तर मी यापुढे स्वतःचा जीव देऊन टाकीन. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्केचा मनात नेमका खूप मोठा भीतीचा गोळा उठलेला असतो. आणि तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, चल तू जीव देऊन दाखवच, आज मला पाहायचंय खरंच जे काही तू बोलतेस ते करतेस की नाही. त्यावर अर्पिता आता जीव देण्याचं नाटक करत असते, पण तिच्याच्याने ते शक्य नसतं आणि ती खूपच आता हताश झालेली असते. तेवढ्यात कुमुदिनी म्हणत असते, जे तुला शक्य नाही ते करण्याच्या भानगडीत पडू नकोस, नाहीतर स्वतःचं नुकसान करून घेशील आणि यापुढे माझ्या नातवाच्या आसपास देखील फिरकायचं नाही. शिर्केस तुम्हाला देखील मी सक्त ताकीद देते, माझ्या मुलाच्या आणि माझ्या नातवाच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केलात तर माझ्याशी गाठ आहे हे विसरू नका. मित्रांनो, काय वाटतंय तुम्हाला, येत्या काळामध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का. कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.